स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपले देवघर म्हणजेच देवारा नेहमी सुशोभित आणि स्वच्छ असायला पाहिजे. आपण आपले देवघर नेहमी स्वच्छ, साफ, सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवघरामध्ये अडचण असता कामा नये. मग ती देवघरातील फुलं असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील किंवा देवांचे फोटो असतील, सगळं काही अगदी साफ आणि व्यवस्थित असले पाहिजे. एकाच देवांच्या दोन दोन मूर्त्या किंवा दोन दोन फोटो देवघरामध्ये कधीही पूजू नये. मित्रांनो, आपण आपले देवघर कितीही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हातातून काही ना काही चुका होतच राहतात. म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये दोन विशिष्ट वस्तू देखील कदापि ठेवायच्या नसतात. त्यापैकी पहिली वस्तू आहे ती वस्तू किंवा गोष्ट आपल्या हातून वारंवार घडत राहते, ती म्हणजे देवघरातील हार आणि फुले. मित्रांनो, आपण स्वामींच्या किंवा देवांच्या फोटोला किंवा मूर्तींना हार किंवा फुले वाहतो, त्यांची पूजा करतो. परंतु मित्रांनो, संध्याकाळ होईपर्यंत आपण स्वामींना घातलेले हार कधीही काढत नाही किंवा आपण काढायला विसरतो. ते तसेच राहतात अगदी 2-2 दिवसापर्यंत. मित्रांनो, देवांना फुले किंवा हार घालणे चुकीचे नाही, परंतु संध्याकाळच्या वेळी ती फुले तेथून काढणे आणि देवघर साफ न करणे हे मात्र चुकीचे आहे. वाळवलेली फुले व हार या दोन्ही वस्तू देवघरातून काढायला हव्यात, कारण या दोन्ही गोष्टी स्वामींना प्रसन्न करत नाहीत. म्हणून मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी आपण देवांना दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, नैवेद्य दाखवतो. त्यावेळी मात्र सकाळी घातलेली फुले व हार नक्की काढायला हवेत आणि संध्याकाळी घातलेली फुले व हार सकाळच्या वेळी काढायला हवेत. कारण वाळलेली फुले स्वामींना किंवा देवांना कधीही अर्पण करायची नाही. खराब झालेली फुले देवघरामधून लगेच काढून टाकावीत आणि आपले देवघर साफसुथरे ठेवावे. त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे देवघरामध्ये चुकूनही काळी वस्तू ठेवू नये. काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेला आवाहन करत असतो. हा रंग राहू आणि केतूचा म्हणून मानला जातो. म्हणूनच मित्रांनो, आपल्या देवघरामध्ये काळ्या रंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये. ज्यावेळी आपण स्वामींचा किंवा कोणत्याही देवाचा एखादा फोटो विकत घेतो, त्यावेळी त्याची बॉर्डर काळी असता कामा नये. त्याऐवजी दुसरे कोणतेही रंग म्हणजेच नारंगी, सोनेरी, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगाच्या त्या बॉर्डर असाव्यात. काळ्या रंगाची कोणतीही वस्तू आपण देवघरामध्ये ठेवता कामा नये, याची आपल्याला नेहमी काळजी घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.